राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या रुपाली ठोंबरेंबाबत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांवर केलेल्या वक्तव्याबाबत पक्षाने रुपाली ठोंबरेंकडे खुलासा मागितलेला। पक्षाने पाठवलेल्या पत्राला उत्तर देताना रुपाली ठोंबरेंनी सुद्धा उत्तर दिलेले आहे। खुलासा पत्रात नेमक्या कुठल्या वक्तव्याचा खुलासा केला पाहिजे हे नमूद नाही, त्यामुळे नेमका कुठल्या बाबतीत खुलासा केला पाहिजे हे स्पष्ट नाही असं ठोंबरेंनी उलट पक्षालाच विचारलेलं आहे। दरम्यान रुपाली ठोंबरे यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी रेवती हिंगवे यांनी। बघूया। सोबत आता रुपाली ठोंबरे पाटील आहेत। ताई, नेमकं कालच्या भेटीमध्ये काय झालं? अजित पवारांनी काय शाश्वती दिलेली? एक लक्षात घ्या, माधवी खंडाळकर नावाची बाई ही उभी करण्यात आलेली आहे। तिचा आणि मला नोटीस देण्याचा काडी मात्रही संबंध नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये 8 महिन्यापासून म्हणजे ही जी काही नोटीस आलेली खुलासापत्र मला मागण्यात आलेलं आहे, हे सर्व काही घडामोडी 8 महिन्यापासून चालल्या होत्या। जेव्हा डॉक्टर संपदा मुंडेच्या आत्महत्या प्रकरणी आयोगाने, राज्य महिलाच्या आयोगाने प्रेस घेतली, त्याच्यावर वक्तव्य केलं, म्हणजे त्या पीडिताचं चरित्रहनन केलं, तेव्हा संपूर्ण महाराष्ट्रातली जनता ही आयोगावर नाराज झाली, असंतोष झाला आणि त्या आयोगाच्या अध्यक्षाबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्या पदाधिकारी म्हणून तो रोज पक्षावर सुद्धा आला। त्याच्यामुळे अचानक, जिचा माझ्याशी संबंध नाही, लहानपणी किती मैत्रिणी आहेत, आम्ही हुजूरबागेत शिकली आहे, SP कॉलेजमध्ये शिकलेली आहे, तिथे या अशा माझ्या ज्या काही मैत्रिणी आहेत त्यांच्याशी माझा कोणताही संबंध काहींचा आहे, परंतु खंडाळकर नावाच्या बाईशी तर मी 6 ते 7 वर्ष तोंड बघितलेलं नाही। पण ती महिला अचानकपणे पोस्ट करते, बघा, पोस्ट करते। पोस्ट केल्यानंतर तिला ज्या, आता समजा ती माझ्याच घराच्या इथं आणि घरासमोर वगैरे नाही, ती भाऊ महाराज बोळात राहते थोरातांच्या समोर, आणि त्याच्यावरती पोस्ट करून बोलल्यानंतर मी बीडला गेलेली असताना, माझी बहीण विचारणा करायला गेली असताना ती अंगावर मारून स्वतःवर ते सगळ्या त्या बाकीच्या हळद कुंकू पाणी लावून तो लाईव्ह करते। ठीक आहे, केलं। तो वाद झाल्यानंतर, बघा, तो वाद झाल्यानंतर हा वाद, मी बीडवरनं रात्री येते, पहिला तो व्हिडिओ तिने केला की मला रुपाली पाटील ठोंबरेंनीच मारलं, नंतर मी तिथे नाही आहे हे पहिलं तिची खोटं बोलण्याचं सिद्ध झालं। त्याच्यानंतर तो पोलीस स्टेशनमध्ये वाद जातो, दोन्ही तक्रारी मागं होतात। दुसऱ्या दिवशी पुन्हा अचानकपणे ती महिला CP ऑफिसला अर्ज करते आणि अर्ध्या तासामध्ये माझ्या कुटुंबावर गुन्हा दाखल होतो, बरोबर। मग तो गुन्हा दाखल केल्यानंतर मी पोलीस स्टेशनमध्ये जाते की तुम्ही आमचा जर तुम्ही गुन्हा दाखल केला, तुम्ही जेव्हा अर्ज दिला आम्हाला बोलवायचं होतं, आम्ही आलो असतो, आमचा गुन्हा दिला असता। मग तो त्यांच्यावरही, माधवी आणि तिच्या भावावर, मयूर आणि मनीषवरही गुन्हा दाखल होतो। हा विषय इथं संपत नाही, याच्या मागं करायला लावणारी जी व्यक्ती आहे ती तुमच्या समोर आहे, म्हणजे आणि ह्याच अशा काही सगळ्या घडामोडी पूर्वीपासून अजून 2-3 पक्षामध्ये झालेल्या आहेत। त्या सगळ्या पुराव्यानिशी त्याची कायदेशीर त्याची कारवाई करणं, ह्या मी गोष्टी करणारच आहे। परंतु खंडाळकरमुळं मला खुलासा वगैरे मागितला तर ह्याचा तुम्ही कुठेही संदर्भ लावू नका। उलट तो खुलासा मागण्यासाठी ती बाई तयार करण्यात आली, उभी करण्यात आली, हे तुम्ही म्हणा। असो, मी लढणारी कार्यकर्ता आहे, मी लोकप्रतिनिधी राहिलेली आहे, निवडणुका लढणारी आहे, त्याच्यामुळे मला ह्या गोष्टीला कसं उत्तर द्यायचं, काय द्यायचं, ह्या सगळ्या गोष्टी मी कायदेशीर पद्धतीने करणारच आहे। आणि 2 दिवस मी तुमच्याशी बोलले नाही, मला बेट लावली होती की तुझी सगळी लढाई आम्ही बघितली, तुझी संयमाची लढाई आम्हाला बघायची। म्हणजे मी पहिल्यांदा आयुष्यात तुमच्याशी माध्यमांशी 2-3 दिवस अलिप्त राहिलेली आहे। मी म्हणलं चला ही लढाई जिंकून दाखवू, कारण का या सगळ्यामध्ये ना तुमच्यावरती देखील गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि आजचं जे खुलासा पत्र तुम्ही दिले त्याच्यात नेमकं काय आहे? माझ्यावर जो गुन्हा दाखल करण्यात आला तोही CP साहेबांना आमच्याच पक्षातल्या नेत्यांनी फोन करून दाखल करायला लावलेला आहे। त्याचे सगळे पुरावे, त्याची माहिती मी अजितदादांना दिली आहे। मग राजीनाम्याची चर्चा नेमकी बरोबर आहे की तुम्ही ते फेटाळता? मी अजूनही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सध्या तरी आहे, त्याच्यामुळे राजीनामा वगैरे मी कोणता दिलेला नाही आहे। परंतु माझं माननीय अजितदादांशी बोलणं
कालही झालेलं आहे. त्याच्यामुळे अजितदादांची कार्यकर्त्या म्हणून कार्यकर्ता, खंबीर कार्यकर्ता म्हणून तुमच्यासमोर मी बोलू शकते. आता तर मला पक्षाचा कुठला बंधन राहणार नाही. बरोबर, नक्कीच. आपण बघितलं, या होत्या रुपाली ठोंबरे पाटील. तर या सगळ्यावरती अजूनही राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर काहीच बोललेल्या नाही आहेत. मात्र त्या दिवशी फक्त 2 वाक्यात त्यांनी सांगितलं की मी पुराव्यानिशी 2 दिवसात पत्रकार परिषद घेईल, पण अजूनही त्यावरती काहीही स्पष्टीकरण हे रुपाली चाकणकर यांचं आलेलं नाही आहे. NDTV मराठीसाठी रेवती हिंगवे, पुणे.